नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूया मग सेशन. बघा, आपलं जानेवारी महिन्याचं मासिक तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल, ते तुम्ही तिथून घेऊ शकता. त्याचबरोबर कंबाईन राज्यसेवेसाठी नवीन बॅचेस ज्या सुरू झालेल्या आहेत त्या तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचे लेक्चर सुरू झालेले आहे. जिओग्राफीचे लेक्चर आपण सुरू केलेले आहे. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताने जर बघितलं तर 75वा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. मित्रांनो, आपलं जे काही रँकिंग आहे तर ती सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये 80व्या क्रमांकावर होती हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये. आता ती 75व्या क्रमांकावर आलेली आहे. भारताला 56 देशामध्ये आता व्हिसामुक्त एंट्री आहे. म्हणजे तुम्हाला समजून घ्या, जाण्याच्या अगोदर व्हिसा वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही गेल्यावर व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा तुम्हाला उपलब्ध असेल. जानेवारीमध्ये ही संख्या जी आहे तर ती 55 होती. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, रस्ते अपघातातील पीडितांना वेळेवर वैद्यकीय मदत आणि मोफत उपचार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती योजनेला मान्यता दिली? तर पंतप्रधानांनी पीएम राहत योजनेला मान्यता दिली आहे. तर पीएम राहत म्हणजे काय? रोड ॲक्सिडेंट विक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड ॲश्युअर्ड ट्रीटमेंट. पीएम राहत योजनेची सुरुवात 14 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेली. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र रस्ते अपघातग्रस्ताला रस्त्याच्या श्रेणीचा विचार न करता अपघाताच्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत प्रत्येक पीडिताला 1.5 लाख रुपयाचा रोख उपचार जो आहे तो मिळणार आहे. जीव घेणे नसलेल्या प्रकरणांमध्ये 24 तासापर्यंत आणि जीव घेण्या प्रकरणामध्ये 48 तासापर्यंत स्थिरीकरण उपचार दिले जाणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जीव घेणे जर प्रकरण असेल तर 48, जीव घेण्या नसलेल्या प्रकरणांसाठी 24 तासात आणि जीव घेण्या प्रकरणांमध्ये 48 तासापर्यंत स्थिरीकरण उपचार. म्हणजे सुरुवातीला जे काही सुरुवातीला नॉर्मल उपचार जे आहे तर ते मोफत केले जाईल आणि नंतर जो काही खर्च होणार आहे तर त्यामध्ये 1.5 लाखापर्यंत सूट असेल, असं सिंपल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1.5 लाखाच्या आतच खर्च झाला तर मग 1ही रुपये द्यायची गरज नाही या राहत योजनेनुसार. पण 1.5 लाखापेक्षा फॉर एक्झाम्पल 3 लाख रुपये खर्च झाला तर तुम्हाला वरचे 1.5 लाख रुपये भरावे लागतील. बाकी 1.5 लाख रुपये खर्च जो आहे तो गव्हर्नमेंट करणार आहे. तर आपण जर बघितलं तर 7 दिवसात हे पैसे जे आहे ते रोख स्वरूपात ज्यांचा ऍक्सिडेंट होणार आहे त्यांना मिळणार आहे. म्हणजे हॉस्पिटललाच मिळतील ते डायरेक्ट. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, आमदाराच्या उपस्थितीसाठी AI चालित चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? तुम्ही मूवीमध्ये वगैरे बघितलं असेल की फेस स्कॅन होतो आणि मग एखादा डोर किंवा लॉकर ओपन होते, हे आपण बघितलेलं आहे. मग तशाच प्रकारचं टेक्नॉलॉजी जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये वापरली जाणार आहे विधानसभेमध्ये. पहिलं कसं कोण आलं कोण नाही हजर असलेल्याची स्वाक्षरी गरजेची होती, पण आता स्वाक्षरी नाही, त्याचा फक्त चेहरा इथं स्कॅन केला जाईल आणि चेहरा स्कॅन होताच त्याची हजेरी सुद्धा लावली जाईल. कुठे? विधानसभेमध्ये. तर आमदाराच्या उपस्थितीसाठी कृत्रिम चेहरा ओळखण्याचा वापर सुरू करणारं आंध्र प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. पहिले स्वाक्षरी केली जायची, आता चेहऱ्याद्वारे नोंद केली जाणार आहे. चौथा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील पहिल्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं उद्घाटन कुठे केलं? तर इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं उद्घाटन जे आहे ते दिब्रुगड आसाममध्ये करण्यात आलेले. हे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी काय असते तर जो काही आपला नॅशनल हायवे असतो, नॅशनल हायवे, तर त्यावरच आपण विमानाची लँडिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्धाच्या वेळी काय झालं समजून घ्या की आपले जे काही विमान आपण ज्या ठिकाणी ठेवतो किंवा ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहे तर ते शत्रूंनी उद्ध्वस्त केले, तर विमानं लँड कुठं करायचे लष्कराचे, तर आपण आता नॅशनल हायवेवर सुद्धा विमान लँड करू शकतो. तशा प्रकारच्या फॅसिलिटीचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे दिब्रुगड आसाममध्ये. तर आपण जर बघितलं तर आसाममधील दिब्रुगड येथील मोरेन बायपास येथे ईशान्येकडील पहिला आपत्कालीन लँडिंग सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं. आपण जर बघितलं तर ही सुविधा आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 27 लक्षात ठेवा, या 27 महामार्गावर नॅशनल हायवे 27 वर आपण जर बघितलं तर ही फॅसिलिटीचं उद्घाटन करण्यात आलं. ही धावपट्टी तब्बल 3.5 किलोमीटर लांबीची आहे. तर हा रस्ताच आहे, पण हा स्ट्रेट 3.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे.
पुढे जाऊया. हिंदी हिंदू हिस्टोरीज हे पुस्तक आहे. हिंदी हिंदू हिस्टोरीज, कास्ट, आयुर्वेदा, ट्रॅव्हल, कम्युनिझम इन अर्ली 20th सेंचुरी. ठीक आहे, इंडिया असं या पुस्तकाचं पूर्ण नाव आहे. हे पुस्तक जो आहे तर त्यासाठी आनंद केंटिश कुमार स्वामी पुरस्कार कोणी जिंकला, तर तो जिंकलेला आहे चारू गुप्ता यांनी. तर बघा, दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापक आहे चारू गुप्ता. हिंदी हिंदू हिस्टोरीज, मग यामध्ये जाती, आयुर्वेद, प्रवास, साम्यवाद इन अर्ली 20th सेंचुरी इंडिया या पुस्तकासाठी आनंद केंटिश पुरस्कार जो आहे, आनंद केंटिश कुमार स्वामी पुरस्कार जो आहे तो चारू दत्ता यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार जर बघितलं तर असोसिएशन फॉर एशियन स्टडीज कडून दक्षिण आशियाई अभ्यासातील उत्कृष्ट लेखकाला दिला जातो, शिष्यवृत्तीसाठी दिला जातो. तर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे, चारू गुप्ता. तर गुप्ता नाव लक्षात ठेवा. आता महत्वाचे पुरस्कार जे आहे 2026 आणि 2025 मधले ते रिवाइज करू. जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नाग यांना मिळाला. शौर्य पुरस्कार अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांना मिळाला. विली रिसर्च हिरोज पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत लहारिया यांना मिळाला. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना मिळाला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळाला. हिंदी भाषेचा 2025 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार सुशील शुक्ला यांना मिळाला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर यांना मिळाला. एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशीवारा यांना मिळाला. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 गुंटर ब्लाशेल यांना मिळाला. बुकर प्राइज 2025 डेव्हिड स्टेले, थोडा उच्चार जो आहे तो मागे पुढे होत आहे तर त्यासाठी माफ करा. तर फ्लॅश कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना हिंदी भाषेसाठी मिळालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो पुतळा आहे तो बनवलेला आहे. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळाला. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचलेटला मिळाला. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना मिळालेला आहे. पुढे जाऊया 6वा प्रश्न. एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे, तर एशियन रायफल चॅम्पियनशिप मध्ये भारतानेच अव्वल स्थान मिळवलेलं आहे मित्रांनो. तर एशियन रायफल चॅम्पियनशिप जी आहे 2026 ची त्यामध्ये भारताने 94 पदकं जिंकली, ज्यामध्ये 51 सुवर्ण पदक, 23 रौप्य पदक आणि 20 कांस्य पदकांचा आपल्याला समावेश बघायला मिळतो. भारताने वरिष्ठ रायफल आणि पिस्तूल स्पर्धेत 33 पदकं जी आहे ती जिंकली होती वरिष्ठ गटात. तर हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. एशियन रायफल चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती पदकं जिंकली, भारत पदक तालिकेमध्ये कोणत्या क्रमांकावर राहिला हे लक्षात ठेवा. ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये कर्णी सिंग शूटिंग रेंज मध्ये आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, आपण वेगवेगळे बॅच लॉन्च केलेले आहेत, जसं की धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, या सगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या ॲपवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही जॉईन करू शकता. बॅच जॉईन करताना कुपन कोड टाकायला विसरू नका, CJ लाईव्ह, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळून जाईल. पुढील प्रश्न बघा. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात आयोजित होणाऱ्या पहिल्या ग्लोबल AI इम्पॅक्ट समिटची थीम काय आहे, तर भारतामध्ये जी काही AI इम्पॅक्ट समिट होणार आहे त्याची थीम आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. तर ही थीम लक्षात ठेवायची आहे. ही AI शिखर परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ग्लोबल साऊथ मध्ये होणारी ही पहिली आणि सर्वात मोठी AI शिखर परिषद आहे. ही AI शिखर परिषद जी आहे ती 3 स्तंभांवर आधारित आहे. लोक, पीपल, ग्रह, आपण जर बघितलं तर प्लॅनेट आणि प्रगती, या 3 गोष्टीवर आधारित आहे. 20हून अधिक देशाचे प्रतिनिधी सहभागी होत आहे. खास करून फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, लुला द सिल्वा ब्राझीलचे आणि पेड्रो सांचेज, पेरेज कास्टेजोन हे स्पेनचे अध्यक्ष यांचा मेन समावेश आपल्याला बघायला मिळतो. 8वा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांच्या श्वान पथकात तांगखुल हुई मणिपूरची आणि कोंबाई तमिळनाडूची या स्थानिक जातीच्या कुत्र्यांचा समावेश केलेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं श्वान पथक बघा, पोलीस, लष्करी दल, निमलष्करी दल यांच्या माध्यमातून श्वान पथकांचा वापर केला तो आरोपींचा शोध घेण्यासाठी, विरोधकांचा शत्रूंचा शोध घेण्यासाठी. मग आता या श्वान पथकामध्ये आपण सगळे जे काही श्वान आहे म्हणजे कुत्रे आहे ते बाहेरच्या देशातील वापरतो.
पण आता आपण खास करून भारतीय जातीच्या कुत्र्याचा वापर करणार आहे आणि हा निर्णय जो आहे तो आसाम रायफलने घेतलेला आहे. तांग खुल हुई ही मणिपूरची कुत्र्याची जात आहे आणि कोंबाई ही तमिळनाडूमधील कुत्र्याची जात आहे. या स्थानिक जाती आहे. 2050 पर्यंत परदेशी जातीचे वरील अवलंबित्व कमी करायचं आहे. आता आपण लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड या कुत्र्यांचा वापर करतो, तो आता आपल्याला बंद करायचा आहे. पुढे जाऊया. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या शहरात सुरू केली आहे? तर CBDC आधारित आपण जर बघितलं तर सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे ती गांधीनगर गुजरातमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. CBDC काय आहे तर हे एक आपलं चलन आहे मित्रांनो. जसं रुपया आहे तर तसा CBDC जो आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी एक डिजिटल करन्सी जसं बिटकॉइन वगैरे आहे तशी आपल्या देशाची स्वतःची एक डिजिटल करन्सी आहे CBDC. आणि मग CBDCचा वापर करून समजून घ्या की जे काही अन्नधान्य आपल्याला स्वस्तामध्ये मिळतं, 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू, 1 रुपये किलो भरड धान्य, तर ते आता घेता येणार आहे गांधीनगर गुजरातमध्ये. तर याचं आपण जर बघितलं तर उद्घाटन किंवा ही प्रणाली जी आहे ती सुरू झालेली गांधीनगर गुजरातमधून आणि गुजरात हे पहिलं राज्य बनलेलं आहे ही प्रणाली लागू करणारं. ही प्रणाली पंजाब नॅशनल बँकेने विकसित केली आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश अन्नधान्य वितरणात पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचाराचं उच्चाटन करणे आणि मध्यस्थांची भूमिका पूर्णपणे काढून टाकणे ही आहे. 10वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांवर जो काही सातबारा असतो त्यावर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे QR कोड लागू केला ही जमीन कुणाच्या नावावर आहे, किती एकर आहे, काय आहे, ही सगळी माहिती मिळणार आहे. तर हा निर्णय ओडिशाने घेतलेला आहे. तो ओडिशाने घेतलेला आहे. मग त्यामध्ये जमिनीचे स्थान, नकाशा, सीमा, क्षेत्रफळ, आजपर्यंतचा खरेदी विक्रीचा इतिहास सगळं त्यामध्ये दिसणार आहे. 11वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या प्रमुख भारतीय कंपनीने व्हेनेझुएलामधून कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी USA परवाना मिळवला आहे? तर कच्च्या तेलाची आयात आपण जर बघितलं तर सुरू करण्यासाठी व्हेनेझुएलामधून US परवाना जो आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मिळवलेला आहे. आता व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती जे आहे तर त्यांना काय केलं होतं तर अमेरिकेने उचललं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. त्या देशातून त्यांनी किडनॅप केलं होतं. आपण जर बघितलं त्यानंतर अमेरिकेचं पूर्ण व्हेनेझुएला या देशावर कंट्रोल झालेला आहे आणि मग तिथं जे क्रूड ऑइल आपल्याला जर घ्यायचं असेल तर त्यासाठी USचा व्हिसा लागतो आणि मग तो जर आपण बघितलं तर तो मिळवलेला आहे अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कंपनीने. कोणती? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने. मग या परवान्यामुळे रिलायन्सची जी जामनगर रिफायनरी आहे जगातील सर्वात मोठं रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे जिथं कच्चं तेल जे आहे मग त्यापासून पेट्रोल, डिझेल, इतर जे काही गोष्टी आहेत ते बनवल्या जातात. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. भारतीय लष्कर कोणत्या राज्यात पहिला इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप आयोजित करत आहे? तर स्पोर्ट्स गेम्स आपण यांना म्हणूया. मिलिटरीशी संबंधित स्पोर्ट्स गेम पण नाही म्हणता येणार, मिलिटरीशी संबंधित गेम्स. थोडक्यात जसं मिलिटरीची ट्रेनिंग असते की लवकर समजून घ्या एखादा खांब आहे, भिंत आहे, त्यावर लवकर चढायचं किंवा आपण जर बघितलं तर एकदम जमिनीलगत सरपटत जायचं. तर असे खेळांचा समावेश असणार आहे आणि ही स्पर्धा अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कर काय करत आहे? आयोजित करत आहे इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप. मग आपण जर बघितलं त्यामध्ये भारताव्यतिरिक्त भूतान, ब्राझील, कझाकिस्तान, किर्गिस्तान, नेपाळ, श्रीलंका, सौदी अरेबिया या देशांच्या लष्कराचा देखील समावेश आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच भारताचा हवाई दलाचा संघ असेल, लष्कराचा संघ असेल, तटरक्षक दल, ITBPचे संघ यामध्ये सहभागी असतील. तर अरुणाचल प्रदेशमध्ये ही स्पर्धा होणार आहे. बाकी कुठे होणार आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये कोण आयोजित करणार आहे, खूप डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. आजचे टेस्ट क्वेश्चन. AI समिटची थीम काय आहे? हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये आपलं स्थान काय आहे? आणि इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी जी ईशान्य भारतामध्ये आपली पहिली आहे तर ती कोणत्या महामार्गावर आहे, कोणत्या नॅशनल हायवेवर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आय होप लेक्चर आवडला असेल. लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.